नमस्कार मंडळी, राम राम. मी समृद्धी, दख्खन ताट विथ समृद्धी या यूट्यूब चॅनलवरचे तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत साबुदाणा वडा. आता महाशिवरात्री आहे, तर त्या निमित्ताने खास आपण बघणार आहोत साबुदाणा वड्याची रेसिपी. हे खूप वेळ कुरकुरीत राहतात आणि अजिबात मऊ पडत नाहीत. जर तुम्ही मी पुढील सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स जर लक्षात ठेवले तर साबुदाणा वडे हे उत्तम प्रकारचे एकदम खुसखुशीत असे होतात. एकदा करून बघा, तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आणि अजून व्हिडिओसाठी तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आता बघून घेऊया आपण साबुदाणा वड्याची रेसिपी. तर काय करायचं आहे, साबुदाणा वड्यासाठी ना हा साबुदाणा आहे तो मी रात्रभर भिजत ठेवला होता, जो की आहे अर्धा किलो. तर काय करायचं, त्याच्यामध्ये बारीक स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आणि 5-6 हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत आणि अशा त्या मिक्स करायच्या आहेत. तर तुम्ही आवडीनुसार, म्हणजे कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी मिरच्या घ्या. तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल तर तुम्ही स्पायसी घेऊ शकता. तर मी इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे 1 वाटी. या ठिकाणी महत्त्वाची टिप सांगायची मला, तर तुम्हाला एकदमच कुरकुरीत हवे असतील साबुदाणा वडे तर तुम्ही साबुदाण्यापेक्षा कमी बटाटे घालायचे आहेत. म्हणजे अर्धा किलो जर साबुदाणा असेल तर 300 ग्रॅम बटाटे घालायचे आहेत. आणि तुम्हाला जर खुशखुशीत हवे असेल तर समप्रमाणात घेऊ शकता. ठीक आहे. तर आता मी इथं घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालते आणि आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे. तुम्ही याच्यामध्ये जिरं आणि लिंबू सुद्धा घालू शकता. कढीपत्ता जर तुम्ही उपवासाला खात असाल तर तुम्ही कढीपत्ता सुद्धा घालू शकता. आता इथं मी उकडलेले बटाटे घेतले होते. आता ते मस्तपैकी साल काढलेत आणि हाताने स्मॅश नाही करायचे. अशा प्रकारची एक जाळी घ्यायची, किसणी, आणि ते किसणीवर असं आपल्याला काय करायचं आहे, किसून घ्यायचं आहे. जेणेकरून ज्या गाठी असतात बटाट्याच्या, म्हणजे अख्खे जे पडतात ना तुकडे, ते पडणार नाहीत. एकसारखा किसल्यामुळे आपल्याला स्मॅश करायला खूप छान येईल, कारण बाइंडिंग महत्त्वाचं आहे साबुदाणा वड्यासाठी. तर आता मी तर सर्व बटाटे तशाच प्रकारे किसणीने किसून घेतले आहेत. तर आता काय करायचं आहे, आता एक संध आपल्याला काय करायचं आहे, मळून घ्यायचं आहे. म्हणजे वड्यांना खूप छान बाइंडिंग येतं. असं एका साईडून चालू करायचं आणि मस्तपैकी त्याला हाताने मळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही महाशिवरात्री कशी साजरी करता ते मला नक्की कळवा. म्हणजे आम्ही महाशिवरात्रीचे जे आधीचे 15 दिवस असतात ना, ते नंदी पक्ष म्हणून ओळखला जातो. त्याला नंदी पंधरवडा सुद्धा बोलतात. हे आमच्या सद्गुरूंनी म्हणजेच बापूंनी आम्हाला सांगितलं आहे. तर त्या पंधरवड्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळा शिवपंचाक्षर स्तोत्र आहे ते तुम्ही बोलू शकता. त्याच्यामुळे काय होतं की आपले जे प्रारब्ध आहे ना ते सुधारायला मदत होतं. आम्ही हे अशी आमचं महाशिवरात्री सेलिब्रेशन असतं. आणि तर आता महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास पण असतो. त्यानिमित्ताने आता आपण साबुदाणा वड्याकडे परत येऊया. तर काय करायचं आहे, आता मस्तपैकी असं मळून घेतलेलं आहे मी. त्याच्याशी मस्त तुम्हाला जो आवडेल तो शेप द्यायचा आहे. कुणाला गोल आवडतो, कुणाला असा चपटा आवडतो. आणि जे बॉल्स, तुम्ही बॉल सुद्धा बनवू शकता. अजिबात फुटणार नाहीत ते, पण तुम्ही स्मॅश व्यवस्थित करून घ्या, त्याच्यामुळे अजिबात फुटत नाही तेलामध्ये. बघा, आता दुसरा सुद्धा मी बनवते. आणि थोडंसं तेल लावून घ्या हाताला, म्हणजे हाताला चिकटणार नाही. ठीक आहे. अशाच पद्धतीने मी आता काय करते, हे सर्व साबुदाणा वडे बनवून तयार करून ठेवते तळण्यासाठी. बघू शकता खूप छान कोथिंबीर दिसते ना, पांढरे शुभ्र साबुदाणा आणि त्याच्यावर हिरवी हिरवी कोथिंबीर, खूप मस्त. तर आता मी अशाच प्रकारे सर्व साबुदाणा वडे तयार करून घेतलेले आहेत एकसारखे. तर आता काय करायचं, आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही असं फ्रीजरमध्ये सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. ठीक आहे. म्हणजे गरम गरम तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा तुम्ही तळू शकता. तर आता असे आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. बघितलात, खूप छान दिसत नाहीत हे वडे तळल्यानंतर. तर हे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा
प्रकारे जर तुम्ही बनवलात तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तुम्ही त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.